आता आपण तळेवाडी गावामध्ये आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आपण इथल्या नागरिकांचा आपण कौल जाणून घेणार आहे. चला तर मग आपण नागरिकांशी चर्चा करूया. तुमचं नाव आणि गाव सांगा. तळेवाडी. माझे गाव तळेवाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. तानाजी कृष्ण कांबळे. सध्या आपले जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचं धमधम चालू आहे. बरोबर आहे. तर सध्या तुमच्या मतदारसंघामध्ये उमेदवार कोण कोण आहेत काय? भोसले पाटील आणि मारगुडे. पंचायत समिती गणातून मारगुडे उभा आहेत आणि जिल्हा परिषद मधनं चंद्रकांत भोसले. बाकी आता हे बघितलं कुठल्या उमेदवाराचं काय म्हणजे थोडी हवा आहे कोणाची? ते सगळे सारखेच आहेत, दोन्ही समान आहे. दोन्ही समान आहेत. ग्रामपंचायत कोणाची? ग्रामपंचायत शिवसेनेचे आणि सोसायटी आहे ती भाजपची आहे. भाजप. शिवसेना भाजप समान आहे. समान आहे. दोन्ही सीटा इथं आहेत, तळेवाडीतच आहेत त्या भाजप पंचायत समितीच्या. जिल्हा परिषद एक आमचा ते 87 गलांडी आमच्या गावचाच आहे. गावच्या उमेदवारातलं काही मतदान होईल का? नाही हो ना, काही एखाद दोन मतदान पडणार तिकडे पडणार ते थोडी मग कारण पोरं आहे ते त्याच्या मागे जाणार काय. नाव सांगा. नाव जगू नाव संपूर्ण. जगू तुका मारगुडे, गाव तळेवाडी. बरं. इथं आता इलेक्शन लागलंय माहित आहे का तुम्हाला? उमेदवार कोण आहे काय? मारगुडे खाय. तुमच्या गावचा? बर. सरगरांचा एक आहे की ह्यांची काही काम बिम काय करते ती का काय? करते ते. म्हाताऱ्या माणसासाठी काय ते काय एवढं आपल्याला माहित नाही. मतदान तुम्ही आता तुम्हाला मतदान करा म्हणून कोणतं सांगितलं असेल का? नाही सांगते ते. पण मतदान कसं करणार तुम्ही? सांगतील त्याचं ऐकून करणार का तुमच्या मनानं करणार? नाही, आपल्या मनात कोण असं नाही, कोण का असं नव्हतं म्हणजे असं तुम्ही काही असं ठरवून मतदान करता का बाबा तो चांगला आहे तर ह्यो कशाबाई चांगला आहे, तो वाईट आहे तो कशाबाई वाईट आहे, असं काही ठरवता का नाही? एवढं नाही आपल्याला काय कळत. फक्त जायचं मतदान करायचं एवढं माहिती. तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा. तळेवाडी. गाव नाव आबा पूर्ण. आबा मेटकरी. इलेक्शन चालू आहे, काय कल्पना? त्यात काय अभ्यास नाही आपल्याला, त्यातला काय अभ्यास नाही हो. आता कामावरून आलोय, आता पिशवी काढलाय, निघालोय घराकडे. इलेक्शन काय नसते आपल्याकडे, आपल्या त्यातलं काही नॉलेज बी नाही, आपण त्यात नसतो. मतदान करणार की नाही? मतदान करायचं कोणाला तर, त्याला काय असतं कोणाला तर कसं काय दोन्ही सीटा गावातली जायचं, कोणाला तर एखादा करायला लागणारच आहे का? ती ठेवून लोणचं का लागायचं? गावातल्याला जास्त महत्व. गावातलं मी आता रोजच्या बसणं उठलेलं म्हटलं तर गावातला महत्व आहे. दोन्ही सीटा गावातली जायचे हो. त्यामुळे आता कसं आहे, ती आहेच की राहणारच घेऊ. गावातलं कोण नाही? गावातलं एक सरकार आहे, एक मारगुडे. सरकार कसं आहे ते पंचायत समिती जिल्हा पंचायत समितीलाच आहे वाटतं दोन्ही. तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा. माझं नाव सुधीर मारुती मारगुडे. गाव? गाव तळेवाडी. राहिले तर गावातच असताय का? गावातच आहे. नोकरीला गावातच आहे. इलेक्शनची सध्या चालू आहे, तर त्या संदर्भात काय तुम्हाला नॉलेज? त्या संदर्भात काय, आता दोन्ही पक्षांनी अर्ज भरलाय, दोन्ही पण युतीच पक्ष आहेत, वर दोघांची पण युती आहे. आता इथं मात्र गाव पातळीवर सध्या सेना भाजपाचाच पॅनेल आहे. आता भाजपचा एक उमेदवार आहे आणि इकडे धनुष्यबाणाचा उमेदवार आहे. दोन्ही पण गावातलेच उमेदवार आहेत. एकाच गावातला आहेत. बरं. आता तळेवाडी गावाचा जर विचार केला तर कोण वर आहे, कोण खाली आहे? 19-20 किंवा 60-40 काय? आता तसं काय सांगता येत नाही. इलेक्शन आहे आणि इलेक्शन म्हणजे कसं आहे,
लोकांचा काय कल सांगू शकत नाही. पण सध्या ग्रामपंचायतीची बॉडी ही शेनीची आहे. शेतीचे. हा, आणि सोसायटी ही भाजपची आहे थोडक्यात. अशा पद्धतीनं गावाचं वातावरण आहे. ते मागच्या इलेक्शनचं झालं पण आता ह्या इलेक्शनला काय वातावरण बदललंय का? नाही, दोघांचं पण समसमानच पारडा आहे, असं म्हणजे काय हे नाही. कोण वर चढ आहे असं जास्त नाही. समसमानच पारडा आहे. तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा. नाना सत्तोते तळेवाडी. सध्या इलेक्शन चालू आहे. हा, आता तुम्ही चौकात असलाय, बरीच लोक इथे येतील जातील. साधारणपणे काय कुठं कसा कल चालू आहे काय? भाजपचा कल चालू आहे. बर, लोक म्हणजे बोलताना लोक म्हणत असेल कशासाठी भाजप कडे कल आहे त्यांचा वगैरे काय असं काय तुमच्या ऐकिवात? हे असं प्रत्येक काम बिम असे. भाजप चांगलं काम आहे. होय, त्या उमेदवारांचा काही संपर्क वगैरे? उमेदवाराचा असतं की संपर्क असं येतात की. नाना सदाशिव सर्व गाव तळवडी. कळवडी. सध्या ह्याचे जिल्हा परिषदेचं पंचायत समितीच्या निवडणूक चालू आहे, माहित आहे का? तिकडे कोण उभा राहिले? शिवसेना. कोण तिकडे तुमच्या तळेवाडीला काय परिस्थिती आहे? कोणाच आधार? शिवसेना. शिवसेना.